गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, अनेक वर्षांनी आलेली एक अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी संधी 3 जून 2026 रोजी सर्व गणेश भक्तांच्या वाट्याला येत आहे. कारण यंदाची विभुवन संकष्टी चतुर्थी अधिक मासात येत असून त्याच दिवशी सिद्धियोगाचाही शुभसंयोग जुळून आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार अशा दिवशी भगवान गणेशाची भक्तिभावाने पूजा केल्यास जीवनातील अनेक अडथळे दूर होतात आणि सुख, समृद्धी, यशाचा मार्ग खुला होतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विभुवन संकष्टी चतुर्थीची अचूक तारीख, पूजा करण्याची वेळ, चंद्रदर्शनाचा मुहूर्त आणि या दिवशी करावेत असे सोपे प्रभावी उपाय. तर मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 3 जून 2026 रोजी रात्री 9:22 सुरू होणार असून 4 जून रोजी रात्री 11:30 समाप्त होईल. उदय तिथी लक्षात घेता विभुवन संकष्टी चतुर्थीचा उपवास 3 जून रोजी केला जाणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी सकाळी 5:28 पासून 11:46 पर्यंत सिद्धियोग आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा योग अत्यंत शुभ आहे. या काळात केलेली पूजा, जप आणि दान विशेष फलदायी मानले जाते. जर तुम्ही उपवास करणार असाल तर सकाळी 5:23 पासून 8:51 पर्यंत गणपती बाप्पाची पूजा करा. पूजेवेळी गणेशाला दुर्वा, लाल फुले, मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. तसेच ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप अवश्य करा. आता जाणून घेऊया या दिवसाचे विशेष महत्त्व काय आहे. धार्मिक श्रद्धेनुसार भगवान गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्यांची उपासना केल्याने जीवनातील अडथळे, अडकलेली कामे, मानसिक तणाव, नकारात्मकता कमी होते. त्यातही हा दिवस अधिक मासात आल्यामुळे त्याचे पुण्य अधिक वाढते असे मानतात. मित्रांनो, ही संधी गमावू नका. 3 वर्षातून एकदाच येते. या दिवशी केले जाणारे काही उपाय हे लोकप्रिय आहेत आणि लोकांना प्रचिती आली आहे. पहिला उपाय दुर्वांचा. गणपती बाप्पांना 21 दुर्वा या दिवशी अर्पण करा आणि मनातील इच्छा बोलून दाखवा. दुसरा उपाय, एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा फळदान करा. अधिक मासात केलेले दान विशेष पुण्यदायी असते. तिसरा उपाय आहे, संध्याकाळी गणपती समोर मुख्य दरवाजात शुद्ध तुपाचा दिवा लावा. गणेश अथर्व शीर्ष किंवा गणेश स्तोत्राचे पठण करा. चौथा उपाय, विद्यार्थी, नोकरी किंवा व्यावसायिकांनी कमीत कमी या दिवशी 108 वेळा ओम गण गणपतये नमः मंत्राचा जप करा. यामुळे बुद्धी, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते अशी श्रद्धा आहे. तसेच तुमच्या कामाला गती मिळते, अभ्यासात यश मिळते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रोदय, चंद्रदर्शन. संकष्टी चतुर्थीच्या उपवासात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व. पंचांगानुसार या दिवशी रात्री 10:04 चंद्रोदय होईल. यावेळी तुम्ही चंद्राला अर्घ्य अर्पण करून, गणपतीची प्रार्थना करून, पूजा करून उपवास सोडावा. मित्रांनो, श्रद्धा आणि भक्ती हीच कोणत्याही व्रताची खरी शक्ती असते. त्यामुळे या दिवशी शक्य तितका जप, दान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. भगवान गणेश तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करो, अडकलेली कामे पूर्ण करो आणि सुख, समृद्धी, यशाने तुमचे जीवन भरून टाकू हीच प्रार्थना. जर तुम्ही देखील विभुवन संकष्टी चतुर्थीचा उपवास करणार असाल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयाची माहिती हवी आहे तेही कमेंटमध्ये सांगा. जसे की राशी भविष्य, राशीनुसार उपाय, राशीनुसार व्यक्तित्व, ग्रहगोचर, स्वप्नशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र किंवा धार्मिक उपाय यापैकी कोणता व्हिडिओ आवडेल पाहायला हे आम्हाला कळवा. तुमच्या कमेंटमधून निवडलेला विषय पुढील व्हिडिओमध्ये घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.